नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. पूर्ण दिल्ली वाट पाहते की उद्या काय होणार. अभिजित दिपके, कॉकरोच जनता पार्टी CJP चे फाउंडर दिल्लीला येत आहेत. जवळजवळ 2 करोड त्यांच्या इंस्टाग्रामवर फॉलोअर होते. पुढे त्यांनी वेबसाईट सुरू करून रजिस्ट्रेशन सुरू केलं तर 11 लाख लोक रजिस्टर करायला लागले. त्यात जवळजवळ सर्वात जास्त पर्सेंटेज 17 ते 28 वर्षांच्या लोकांचं आहे, रजिस्टर 11 लाख लोकांना. आणि 30 ते 38 नंतरचे जे लोक आहेत ते फक्त 10-12% आहेत, 17% जवळपास आहे असं म्हणाले ते. पण 6 तारखेला मी येणार आणि आपण राजीनामा घेणार धर्मेंद्र प्रधानचा, अशा घोषणा केल्यानंतर एकाएक की त्यांचे पायाखालची जमीन घ्या, हातपाय गळले काय कळलं नाही. लगेच त्यांनी लोकांना अपील केलं. जसं मी पहिले म्हणालो की मी 6 तारखेला येतोय आणि सगळ्यांनी एअरपोर्टवर यायचं. लगेच त्यांनी म्हणाले, "नाही, नाही, नाही, कोणीच एअरपोर्टला येऊ नका." आणि कारण सांगितलं की इतके लाखो लोक जर एअरपोर्टला आले तर सामान्य माणसाला फार त्रास होईल. बरोबर आहे. सिक्युरिटी एजन्सी पासून सामान्य माणसं जे जात आहेत त्या सगळ्यांनाच त्रास होईल. कारण त्या एअरपोर्टच्या त्या पूर्ण परिसरात 11 म्हणजे 2-4 लाख लोक जरी आले घ्यायला तरी ते फार अस्ताव्यस्त होईल, कारण ते येणारे आपल्या गाड्याने येतील. पण हा विचार त्यांना पहिले कसा नाही आला हे कळत नाही. मग ते म्हणाले, "मी एअरपोर्टवरनं सरळ पार्लमेंट स्ट्रीट ठाण्यावर जाणार आहे. तुम्ही तिथे एकत्र व्हा आणि मग तिथे आपण पोलिसांना परमिशन मागू की आम्हाला जंतर मंतरवर प्रदर्शन करायचं आहे. बिलकुल राज्यघटनेच्या अनुसार आपण सगळं काम करू." पण पार्लमेंट स्ट्रीट ठाणं जर पाहिलं तर तिथे 4 लोक किंवा 2 लाख लोक सुद्धा जर आले तर अगदी मेरिडियन हॉटेल पासून तर पार्लमेंट, कृषी भवन, सगळे मंत्रालय, अगदी सुनारी बाग मस्जिद पर्यंत तो एरिया, तो सगळा ब्लॉक होऊन जाईल. त्यामुळे तिथे लोकांना जो त्रास होईल सामान्य माणसांना, त्याचं काय करायचं, तो विचार नाही आला का मनात. त्यामुळे सामान्य लोकांना त्रास होईल म्हणून आपण एकत्र यायचं नाही, पण तुम्ही सगळे एकत्र यायचं, हा फार कन्फ्युजन आहे. कोण आहे त्याच्यासोबत? तो म्हणतो 11 लाख लोक आमचे फॉलोअर झाले. हा ते दिसतं. 2 कोटी लोक त्यातले सगळे भारतातलेच आहेत, तेही दिसतं. हे भाजपावाल्यांनी फार खोटं नाही, खोटारडेच आहेत, नेहमी खोटंच बोलायचं. आणि ते खोट्या सांगून हे पाकिस्तान मधले आहेत 94% म्हणून. आणि अक्षरशः मंत्री सुद्धा, किरण रिजिजू सारखा मंत्री सुद्धा त्याला रिपीट करतो आणि लोकांना सांगतो. कारण खोटं बोलायचं, जोरात बोलायचं आणि ताकदीने बोलायचं. पण पुढे काय? त्यांनी 3 प्रवक्ता नियुक्त केले. तो एक चौथा, असे 4 लोकांची टीम लोकांच्या समोर आली. तो म्हणतो माझ्याकडे 30 लोकांची टीम आहे. परंतु त्यातले काही शिकतायत, काही नोकरी करतायत. त्यांना भीती वाटते. त्यांची जर आयडेंटिटी लोकांसमोर आली तर सरकार त्यांना त्रास देईल. म्हणून ते पाठीमागे राहूनच काम करू इच्छितात. आता जनआंदोलन खडं उभं करायचं म्हणजे समोर यावंच लागणार ना. मार खाणारे समोर या आणि आम्ही फक्त पाठीमागून राहू असं होऊ शकत नाही. जे 3 प्रवक्ता आहे म्हणे ते लोकांसोबत संवाद साधले, पण त्यात प्रवक्त्यांना पण बऱ्याचशा गोष्टींबद्दल माहीतच नाही. धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यानंतर काय? पुन्हा पुढचा पेपर लीक झाला, मग पुढच्या मंत्र्याची पुन्हा मागणार का? काय एक प्लॅनिंग काय आहे शेवटी? तो म्हणतो मी मजेत केलंय, सुरुवात केली होती, मग लोकांनी फॉलोअर वाढले, मग थोडंच लोकच मला म्हणायला लागले काहीतरी तुम्हाला करायला पाहिजे, इनिशिएट घ्यायला पाहिजे, म्हणून मी घेतलं.
आता मी रात्र रात्र बसून काम करतो, माझे ते 30 लोकांची टीम आहे, रात्र रात्र बसून काम करते. पण हे सोशल मीडिया झालं शेवटी. सोशल मीडियाने क्रांती होत नाही. त्यासाठी रस्त्यावरच उतरावं लागतं. आणि मग पुढे काय? धर्मेंद्र प्रधान तसाही राजीनामा देण्यासाठी उताळून बसलाय. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलाय तो. कारण त्याचं टार्गेट जे आहे धर्मेंद्र प्रधानचं, ते आहे ओरिसामध्ये मुख्यमंत्री बनणे. इकडं राजीनामा झाला की तो ओरिसामध्ये जाऊन मुख्यमंत्री बनेल. आणि त्यांनी ऑलरेडी ओरिसामध्ये साफसफाई केली. जे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते, दिलीप रे सारखे, त्या सगळ्यांना त्यांनी राज्यसभेत पाठवलं. आणि आपल्यासाठी स्वतःसाठी भुवनेश्वर मोकळं ठेवलं. पण नीटचं काय? जे लोकांनी जीव दिला त्या मुलांचं काय? पुढे कुठली आंदोलनं करायची? कुठल्या कुठल्या इश्यूवर करायची? याच्याबद्दल काहीही क्लॅरिटी नाही. त्यामुळे यांचं एजीपी नको व्हायला. आसाम गणतंत्र परिषद म्हणून विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं आंदोलन अक्षरशः काँग्रेसची राजवट फेकून दिली आसाममध्ये. आणि जेव्हा सत्तेत आले तेव्हा काय करायचं कळतच नव्हतं. इतकं कन्फ्युजन होतं की शेवटी आता ती पार्टी एक छोटी पार्टी बनून भाजपाची एक डी डीएफ टीम बनून त्याच्यामध्ये काम करते. आंदोलनातली हवाच गेली. त्यामुळे ते एक कन्फ्युजन फार आहे. दुसरं म्हणजे जी लोक कॉकरोच पार्टी ही पाकिस्तानी आहे वगैरे ते म्हणायचे, आता ते सगळ्यांनी टोन चेंज केला. उपराष्ट्रपती स्वतः म्हणतात की अरे बाबा, देशाचे उपराष्ट्रपती म्हणतात, मीडियाला म्हणतात की अरे बाबा तुम्ही त्याला चांगल्या पॉझिटिव्हनेस दाखवा. हे जे यंग लोक आहेत त्यांना प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे. त्यांना जर काही नाराजगी असली तर त्यांना बोलू द्या. इनडायरेक्टली ते कॉकरोच पार्टीला समर्थन करतायत. तिकडे संघाचे फार मोठे पदाधिकारी ते म्हणाले की नाही, कॉकरोच पार्टी चुकीची नाही, ती अभिव्यक्तीची आझादी आहे, ती अभिव्यक्त करण्याचा एक प्रकार आहे तो. मग मला अण्णा आंदोलन आठवलं. अण्णा आंदोलन जो दिल्लीमध्ये उभं केलं आणि मनमोहन सिंग सारख्या रिझल्ट देणाऱ्या सरकारला खाली पाडलं शेवटी. तर त्याचा चेहरा अण्णा आंदोलन होता, पण पाठीमागे संघ होता. कारण तसंच समोरासमोर भ्रष्टाचाराच्या गोष्टी केल्या तर तो राजकीय विषय होतो. म्हणून अण्णाच्या थ्रू खांद्यावरनं बंदूक चालवली गेली. 11 वर्ष झाले अण्णांनी लावलेल्या आरोपांमध्ये एकही आरोपाची कुठेही चौकशी किंवा कोणालाही त्याच्यात सजा झालेली नाही. त्या अण्णा आंदोलनाचा भरपूर फायदा बीजेपीला मिळाला. बाय प्रॉडक्ट आम आदमी पार्टी निघाली. काय अभिजित हाच प्रकार करतोय का? कारण ज्या हिशोबाने जेनझीचं आंदोलन पेटलं आणि जेनझी युथ काँग्रेस एनएसयूआय सोबत जी आंदोलनं व्हायला लागली, जिथे एनएसयूआय आणि युथ काँग्रेसचा प्रेझेन्स नाही, तिथे जर हजारोनी लोक आली, याचा अर्थ लोकांना वाटतं कोणी नेतृत्व देतंय, आपल्या वेदनांना शब्द देतंय, तिथे येतात लोक समोर. त्याला घाबरून काय एक नवीन नेतृत्व उभं केलं का? याला सेफ्टी वॉल थेरी म्हणतात. प्रेशर कुकरमध्ये खूप प्रेशर झालं तर सेफ्टी वॉल तुटतं फळाळतं. सध्या जेनजीचं प्रेशर जबरदस्त आहे. अभिजित खरोखरच काही करू इच्छितो की सेफ्टी वॉल म्हणून काम करेल? कारण जोपर्यंत क्लिअरिटी येत नाही थॉटमध्ये, तोपर्यंत नुसते लोक सोबत आहेत म्हणून आपण काही करू फार मुश्किल वाटतं. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत तुमचा. नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.